आज महाराष्ट्रात रंगपंचमीचा सण आहे आणि सगळीकडे रंगाची उधळण सुरू असताना भारतीय संघाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयाचा गुलाल उधळलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जो जल्लोष आहे तो पुण्यातील गुडलक चौकात सुरू आहे. फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे. क्रिकेट रसिकांचा जल्लोष सगळा सुरू आहे. काही क्रिकेट रसिक आहेत त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करतो. तिसरं फायनल आपण जिंकलोय. तिसरा वर्ल्ड कप आपल्याकडे आलाय. अगदी आनंदाचं वातावरण आहे. एकदम मस्त वातावरण आहे. जी आपली नवीन टीम इंडिया आहे ती प्रत्येक कप जिंकणार आणि प्रत्येक देशाला हरवणार. काका तुम्ही गुडलक चौकात जल्लोष करायला हा, आलाय. जल्लोष. वय किती तुमचं? माझं वय आहे 73. 73व्या वर्षी. हा, का कुठला प्लेअर चांगला वाटला तुम्हाला? आम्हाला तो संजू सॅमसन. संजू सॅमसन. वयाच्या कुठल्या वर्षापासून क्रिकेट पाहताय तुम्ही? मी जवळजवळ 25 वर्षापासून. हा. कोण पहिला वर्ल्ड कप कुठला जिंकलेला आठवतोय? हा, याचा कपिल देव. कपिल देवचा 83चा वर्ल्ड कप. 83चा 83चा वर्ल्ड कप आठवतोय. आठवतोय. मग आता ह्या सगळ्या पोरांचा जल्लोष पाहून त्यावेळेस चा अनुभव आणि आत्ताचा अनुभव काय आहे? आता तर अजून जल्लोष वाढलाय, पण त्यावेळेसचं पण अगदी वर्ल्ड कप हारणारी मॅच आपण जिंकली होती. तुम्हाला आठवतंय हा, त्यावेळेस आठवतं. काय काय होतं त्यावेळेस? सीन काय होता? 127 का असं काहीतरी होतं एवढं. तो काय सीन काय होता त्यावेळेस? काय आठवतंय त्यावेळेच्या? काय आठवणी? तेव्हा काही नाही, ते कपिल देवनं घेतलेला कॅच आठवतोय. हा. कपिल देवने जो मागं पळत कॅच घेतला हा, होता. मागं पळत घेतलेला. बरोबर आहे. मग आता इथं गुडलक चौकात कुठून आलाय जल्लोष करायला? मी कर्वेनगर. कर्वेनगरून फक्त जल्लोष करायला आलाय. काय भावना काय आहेत आता वर्ल्ड कप जिंकला? भावना काही नाही. आता वर्ल्ड कप जिंकला म्हणून आपण जगत जेते झाले नाही. दुसऱ्यांदा जिंकलाय भारत. तिसऱ्यांदा वर्ल्ड कप. तिसऱ्यांदा. हा, काही चिमुकले फॅन आहेत. कोणाची बॅटिंग आवडली? आम्हाला संजू सॅमसन, तुला कोणाची बॅटिंग? अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा पूर्ण वर्ल्ड कपला फ्लॉप केला होता ना, आणि फायनल मध्ये कसा खेळला? 1 नंबर. तू कोणाची बॅटिंग पाहिलीस? अभिषेक शर्मा. बुमराची बॉलिंग पाहिलीस का? हो. कशी होती? खूप चांगली. तुला कुठला परफॉर्मन्स आवडला? कोण आवडलं? सगळ्यात लास्ट वाला आज कोण आवडलं? आज बुमरा. बुमरा. तुला कोण आवडला आज? वरुण चक्रवर्ती. वरुण चक्रवर्ती. का? त्यांनी सगळ्यात जास्त रन काढले, पण विकेट पण त्याने ऐन टायमाला घेतले. कुणाची विकेट घेतली माहिती आहे का? आता त्यांनी सँटनरची पण विकेट घेतली. टीम शेफर्डची पण विकेट त्यांनी घेतलेली आहे. कुठला? एकच बोलणार. झाला बोररीज. झाला फॉरम. काही महिला क्रिकेटर असं घेत. काही कुठून आली आहे तू? बीड वरनं आली आहे. अरे वा, बीडचं नाव. क्रिकेट रसिक सुद्धा बीडमध्ये आहेत. काय वाटतं, मॅच पाहिली आज? एकदम बेस्ट मस्त इंडिया जिंकली आहे. कुणाची बॅटिंग आवडली? संजू सॅमसन. तुम्हाला ताई? संजू सॅमसन. संजू सॅमसन. काय आणि बॉलिंग? बुमरा ऑब्विसली. भारताचा नव्हे तर जगाचा प्रीमियम बॉलर आहे जसप्रीत बुमरा, आणि जसप्रीत बुमराने आज वर्ल्ड कप फायनलमध्ये पहिल्याच चेंडूवर घेतलेली विकेट रचिन रवींद्रची. हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट या सगळ्या मॅचमध्ये होता. त्यानंतर संजू सॅमसनने तर आउट क्लास इनिंग खेळत न्यूझीलंडला पहिल्या 6 ओव्हरमध्येच या फायनलमधून बाजूला केलेलं होतं. आणि त्यानंतर हा जो गुडलक चौकातला जल्लोष आहे तो आपण पाहू शकता. प्रत्येक क्रिकेट रसिक भारताने हा जो तिसरा वर्ल्ड कप आहे तो जिंकलेला आहे, आणि हा जिंकलेला जो जल्लोष आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे. क्रिकेट रसिकांनी रस्त्यावर येऊ नये, रस्ते अडवू नयेत यासाठी पोलीस मोठी मेहनत करताना पाहायला मिळत आहेत. काही लाईट सुद्धा या ठिकाणी बंद केलेल्या आहेत. मात्र तरी सुद्धा वर्ल्ड कप जिंकण्याची जी भावना आहे, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जो आनंद आहे भारतीय क्रिकेट रसिकांचा, तो आपल्याला गुडलक चौकात व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे. भारताचा जो तिरंगा आहे तो डौलानं फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच तिरंग्याची आन बाण आणि शान ज्या 11 खेळाडूंच्या खांद्यावर होती आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर, ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि भारताचा जो तिरंगा आहे तो अतिशय अभिमानाने डौलाने त्यांनी गुजरातमध्ये सुद्धा फडकलेला आहे. संपूर्ण जगावर भारताने वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर सुद्धा नाव कोरलेलं आहे. रोहित व्यंकटेश, अभिजित